मार्केटमध्ये प्रत्येकाचा स्टॉप लॉस जो आहे तो हिट होतो आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर पद्धतीने होताना दिसतं. किंबहुना दुसऱ्या प्रकारमध्ये काय होतं, की आपण रिव्हर्सलला अगोदर अँटिसिपेट करतो आणि त्यानंतर जे आहे आपला स्टॉप लॉस किंवा लिक्विडिटी ग्रॅब झाल्यानंतर मार्केटमध्ये रिव्हर्सल होताना दिसतं. आणि ही तुमची स्टोरी नाहीये. ही जवळ-जवळ 90% ते 91% लोकांची हीच स्टोरी आहे. प्रत्येकाला जे आहे ते प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कुणीही मार्केटच्या ट्रेंड फॉलोइंगला जे आहे ते बघत नाहीये. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हॉल्यूम प्रोफाइल जे आहे, जे की 91% ट्रेडरला माहीतच नाहीये का हाय व्हॅल्यू नोड्स, लो व्हॅल्यू नोड्स आणि पॉइंट ऑफ कंट्रोल जो आहे तो कुठे आहे? कारण प्रत्येक 5 मिनिटाच्या, प्रत्येक 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपल्याला त्यात पार्टिसिपेट नाही करायचं. कारण आपण मार्केट मेकर नाही आहोत आणि एका अर्थाने आपण काही ऑपरेटर नाही आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे एकदम जबरदस्त राहणार आहे. एकदम छोट्या बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत जे आहे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. तर नक्की त्या लिंकचा वापर करून तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता आणि तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये हा व्हॉल्यूम प्रोफाइल जो आहे ना, कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करेल, नक्की मला सांगा. टाईट जे आहे ते काही आउटकम जे आहे ते होताना ते दिसू शकत नाही आणि ह्यामध्येच स्मार्ट मनी जो आहे तो नेहमी हसत बँकेकडे जात आहे आणि याच्यामध्ये कारण माहिती आहे का? कारण बहुतांश ट्रेडर जे आहेत ते फक्त प्राइसच्या कॅन्डल्सला तिथं बघतायत आणि प्राइसचे जर कॅन्डल तुम्ही बघताय तर तिथं तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण व्हॉल्यूम नोट्स जर तुम्ही बघितले, व्हॉल्यूम प्रोफाइल जर बघितली, तर तुमचे तिथं जिंकण्याचे चान्सेस मी तर म्हणत नाही की 180 डिग्रीमध्ये डायरेक्टली शिफ्ट होतात, परंतु त्यातनं तुम्हाला आयडिया येईल की नेमकं तुम्हाला काय करेक्ट वेने कार्यक्रम जो आहे तो केला गेला पाहिजे. म्हणून नकळतपणे इन्स्टिट्यूशन जे आहे ते मूव्हसाठी लिक्विडिटी जे आहे ते पुरवत असतात आणि ह्या पुरवताना किमतीवरती रिॲक्ट होणारे जे लोक जे आहेत ते बहुतांश ट्रेडर्स असतात आणि ते मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी जे आहे ते लिक्विडिटी तयार बनत असतात. म्हणून हे तेच लोक आहेत की ज्यांच्यामुळे मोठ्या प्लेयर्सला बाहेर पडण्याची संधी मिळते आणि त्या त्या आजपासून आपल्याला हे थांबवायचं, त्याकरता आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. आणि जनरली आजपासून आपल्याला ट्रेंडला चेस करायचं नाहीये, तर व्हॉल्यूम प्रोफाइल मधले जे क्लस्टर जे आहेत, हाय व्हॅल्यू नोड्स, लो व्हॅल्यू नोड्स, हाय व्हॅल्यू एरिया लो आणि पॉइंट ऑफ कंट्रोल, हे नेमकं कशा पद्धतीने काम करतं आणि त्याच्यापासून आपण डायरेक्शनची जी हिंट जी आहे ती कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याबद्दल जे आहे ते आपण व्यवस्थितरित्या इथं समजून घेऊयात. कारण व्हॉल्यूम प्रोफाइल क्लस्टर वाचायला आपण एकदा जर शिकलो ना, तर आपल्याला मार्केटची बाराखडीची ना ती एकदम व्यवस्थितरित्या एकंदरीत लक्षात येऊ शकते आणि त्याचा उपयोग जो आहे आपल्या ह्या ट्रेडिंग जर्नीमध्ये एकदम व्यवस्थितरित्या होताना तिथं दिसू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत, तर रिटेल ट्रेंड जो चेंज होत असतो ते केव्हा होत असतो आणि त्याच्या पाठीमागचे काय धोके असतात आणि काय आपल्याला पॅरामीटर जे आहेत चार्टमध्ये किंवा व्हॉल्यूम प्रोफाइलच्या पॅरामीटर्स मधनं लक्षात ठेवायचे त्याबद्दल आपण समजून घेऊया. दुसरं महत्वाचं म्हणजे स्मार्ट मनी फुटप्रिंट मॅपिंग जे आहेत ते कशातनं मिळेल, जसं की HVN, LVN, VAH, VAL आणि हे व्यवस्थितरित्या समजून घेतलं की हे HVN, LVN, VAL, VAH हे नेमकं काय ते वन बाय वन पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला लक्षात येईलच. जेव्हा केव्हा मार्केट जे आहे ते रिव्हर्सल करणार असतं त्यावेळेस नेमकं ऑब्झर्वेशन आणि एक्झॉशन याच्याकडे आपण फोकस ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं. तो एक पॅरामीटर तिथं असतो. म्हणून जनरली रिव्हर्सल्स मधले हे जे सिग्नेचर जे आहेत हे आपण एकदा ऑब्झर्वेशन आणि एक्झॉशन्सला कसं डिक्टेट करायचं ते शिकूया. चौथा पॉइंट म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी सेट करणं. कारण हाय प्रोबॅबिलिटी एकदा सेट झाली आपली एंट्री जी ती एक्झॅक्टली तिथं होते, ज्याच्यामध्ये आपल्याला एंट्री, एक्झिट्स आणि स्टॉप जे आहेत आपण ऑलरेडी प्री डिफाईन्ड लेवलला सेट करू शकतो. भलेही त्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम तिथे येत नसेल, परंतु त्यामधनं आपल्याला हे लक्षात येतं की बाबा आपल्यासाठी एंट्री पॉइंट्स आणि एक्झिट पॉइंट जे ते आपण अगोदर ठरवले असतात आणि जो कोणी व्यक्ती ह्या एंट्री पॉइंट्स आणि एक्झिट पॉइंटला व्यवस्थितरित्या फोकस करतो तो तिथं आपल्याला टिकताना दिसतो. आणि शेवटी स्मार्ट मनी विरुद्ध रिटेल ट्रेडरची जी मानसिकता आहे ती नेमकं कुठं ती भाव खाऊन जाते आणि कुठं ती मात खाते ह्याकडे सुद्धा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते लक्ष देणार आहोत. कारण गेसिंग मधून प्रिसिजन कडे आपल्याला जायचंय, गेसिंग वर्क करायचं नाही. एक मोठी कॅन्डल आली आहे म्हणून आपल्याला तिथं घुसायचं नाही, तर आपल्याला प्रिसिजन कडे जायचं ज्याच्यामधनं आपल्याला लिमिटेड एंट्रीज राहतील आणि तिकडनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो होतो होताना तिथं दिसू शकतो. तर सगळ्यात महत्वाचा एक बेसिक प्रश्न आपल्या समोर येतो तो म्हणजे व्हॉल्यूम प्रोफाइल नेमकं काय. तर व्हॉल्यूम प्रोफाइल जे आहे ना एक प्रकारचं चार्टिंग टूल आहे जे एक ठराविक कालावधीसाठी आपल्याला सांगतं की बाबा प्रत्येक प्राइस लेवलला किती व्हॉल्यूम जी ती तयार होऊ राहिली. आता तुम्ही व्हॉल्यूम बाबतीत जे आहे ना ते समजून घेतलंच असेल, याच्या अगोदर भरपूर काही व्हिडिओज पण बघितले असेल.
व्हॉल्यूम म्हणजे काय? किती खरेदी झाली आहे, किती खरेदीदार तिथं कंट्रोलमध्ये आहेत आणि किती विक्रीदार जे आहेत तिथं कंट्रोलमध्ये आहे. म्हणून हे हॉरिझॉन्टल हिस्टोग्रामच्या रूपामध्ये ना आपल्या समोर असतं. जसं की इथं जर तुम्ही याच्यावरती जर बघितलं तर तुम्हाला आडव्या ह्या हिस्टोग्राम्स तिथं दिसतायत आणि ह्या हिस्टोग्राम्स मधनं तिथं लक्षात येतं की बाबा सामान्य व्हॉल्यूम इंडिकेटरच्या पेक्षा इथं एक्स ऍक्सिस वरती आपल्याला तिथं व्हॉल्यूम दिसतं आणि ते त्याबरोबरच वाय ऍक्सिस वरती जे आहे आपल्याला तिथं किती व्हॉल्यूम जे आहे ती जनरेट होते ते लक्षात तिथे येऊन जातं. म्हणून कुठल्या किमतीवरती सर्वाधिक पोझिशन ज्या आहेत त्या स्मार्ट मनीच्या पोझिशन तयार झालेल्या आहेत हे अगदी स्पष्टपणे आपल्याला तिथं दिसतं. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे टूल किती किंमत हल्ली यापेक्षा खरी लढाई नेमकं कुठल्या लेवलला चालू आहे त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया देऊन जाते. म्हणून हीच गोष्ट जर आपण ट्रेडिंग मध्ये व्यवस्थितरित्या जर वापरली तर सगळ्यात जास्त महत्वाची ठरते. बघा हा बदल जो आहे ना तो करून बघा, कारण तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया येऊन जाईल. बघा या चार्ट मध्ये आपण एक निफ्टीचं एक रिप्रेझेंटेशन तिथे घेतलंय ज्याच्यामध्ये आपल्याला प्राइस चार्ट तिथे दिसतोय आणि मधोमध जो सगळ्यात मोठा बार दिसतोय ना जो की 24,750 च्या आसपास दिसतोय तिथे सगळ्यात जास्त ट्रेडिंगची ऍक्टिव्हिटी झालेली आहे. म्हणजे काय, हा जो 24,750 चा जो बार जो आहे तिथं आपल्याला सगळ्यात मोठा दिसतोय म्हणजे तिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम जे आहे ऍक्टिव्हिटी तिथे झालेली आहे, ट्रेडिंगची ऍक्टिव्हिटी झालेली आहे. परंतु जसं जसं तुम्ही त्याच्यापासून दूर जाताल तिथं तुम्हाला ती व्हॉल्यूमची जी किंमत जी आहे ती आपल्याला कमी कमी होताना तिथे दिसेल. तर एक ढोबळमानाने तुम्हाला ह्या स्लाइडवरनं लक्षात आलं असेल की बाबा ही व्हॉल्यूम प्रोफाईल मध्ये सगळ्यात मोठा जो हॉरिझॉन्टल बार जो आहे तो आपल्याला सांगतोय की तिथं सगळ्यात जास्त ट्रेडिंगची ऍक्टिव्हिटी झालेली आहे आणि याच्यानंतर पुढचा जो पॅरामीटर जो आहे तो म्हणजे पॉईंट ऑफ कंट्रोल, हाय व्हॅल्यू नोट्स, लो व्हॅल्यू नोट्स, व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो. तो आता आपण बघूया. तर जनरली व्हॉल्यूम प्रोफाईल वरती तुम्ही जाता त्यावेळेस पुढे जाण्याच्या अगोदर हे पॅरामीटर जे आहेत ना आपल्याला लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. आता काही महत्वाच्या टर्म जे आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिलं म्हणजे पीओसी. पीओसी म्हणजे पॉईंट ऑफ कंट्रोल. या पॉईंट ऑफ कंट्रोल मध्ये सर्वाधिक व्हॉल्यूम ट्रेड झालेली असते आणि प्राइस लेवल जे आहे ना त्याच आसपास असते आणि तिथंच सगळ्यात मोठा आडवा बार असतो. जसं आपण प्रिव्हियस स्लाइड वरती बघितलं होतं की जिथं आपल्याला 24,750 च्या आसपास सगळ्यात जास्त ट्रेड तिथं झालेला दिसला होता, हॉरिझॉन्टल हिस्टोग्राम तिथं दिसला होता, म्हणजे तिथं तो पॉइंट ऑफ कंट्रोल आहे म्हणजेच पीओसी आहे. दुसरं म्हणजे व्हीएएच. व्हीएएच म्हणजे व्हॅल्यू एरिया आहे जिथं आपल्याला फेअर व्हॅल्यू रेंजची वरची सीमा दिसते. म्हणजे दोन प्रकारच्या रेंजेस असतात. एक म्हणजे वरच्या बाजूला व्हॅल्यू एरिया हाय आणि एक खालच्या बाजूला व्हॅल्यू एरिया लो. ह्याच्यामध्ये आपल्याला एकदा आयडिया आली की बाबा व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो नेमकं कुठे आहे त्याच्यावरनं आपण लक्षात ठेवू शकतो की बाबा तिथं 70% व्हॉल्यूमची रेंज धरून ते डिसाईड केलेलं असतं. तिसरी म्हणजे व्हॅल्यू एरिया लो. व्हॅल्यू एरिया लो म्हणजे फेअर व्हॅल्यूची रेंजची खालची बाजू, खालची सीमा. आणि चौथं म्हणजे एचव्हीएन, हाय व्हॅल्यू नोड, की जिथे मोठ्या पोझिशन ज्या आहेत ते तयार झालेल्या असतात आणि तो झोन जो आहे तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या रूपाने मार्केटच्या दिनक्रमानुसार आपल्याला तिथं बनताना दिसतो. पाचवा म्हणजे लो व्हॅल्यू नोड. लो व्हॅल्यू नोड हा कमी व्हॉल्यूमचा नोडचा थिन एरिया असतो जिथं किंमत जी ती वेगाने आपल्याला ऍक्सेलरेट होताना दिसते. जनरली तुम्ही ट्रेडिंग मध्ये बघितलं असेल कधी कधी जे आहे ते एकदम छोटे छोटे कॅन्डल केल्यानंतर मार्केट जे आहे ते सटाक वरती आपल्याला तिथे जाताना दिसतं. तो एरिया म्हणजे लो व्हॉल्यूम नोटचा एरिया असतो, कारण एलव्हीएन मध्ये प्राइसची ऍक्टिव्हिटी जी ती फास्ट स्पीड मध्ये जाताना दिसते. मग या स्लाइडवर ना आपल्याला कमीत कमी ही तर गोष्ट लक्षात आली असेल की व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो जो आहे तो अतिशय महत्वाचा रोल तिथं प्ले करताना दिसतो. आणि ह्याबरोबरच एचव्हीएन आणि एलव्हीएन ला जर आपण डिक्टेट जर केलं आणि त्या झोन्स साठी जर आपण वाट जर बघितलं तर तिकडनं आपल्याला एक चांगला पॅरामीटर जो आहे तो बनताना दिसतो. चार्ट बघितला याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथं तो जो इंडिकेटर जो आहे तो लावला गेलाय आणि तो इंडिकेटर कुठला, तो इंडिकेटर म्हणजे व्हॉल्यूम प्रोफाईल. आता त्याच्यामध्ये एस व्ही पी एच डी म्हणून आहे, ट्रेडिंग व्ह्यूला किंवा तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलला तुम्हाला उपलब्ध तो असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेंडेड पीओसी, पॉईंट ऑफ कंट्रोल राईट, एक्सटेंडेड व्हॅल्यू एरिया हाय राईट आणि एक्सटेंडेड व्हॅल्यू एरिया लो राईट असा ऑप्शन दिसेल. स्टाईलमध्ये गेला तर तुम्हाला इथं व्हॅल्यू एरिया हाय लो तुम्हाला लावायचा असेल तर तो लावू शकता, व्हॅल्यू एरिया लो लावायचा असेल तो लावू शकता आणि पॉईंट ऑफ कंट्रोल जो की ह्या पांढऱ्या रेषेच्या माध्यमातून आपल्याला इथं दिसतोय. आता दुसरं महत्वाचं अप व्हॅल्यूम आणि डाऊन व्हॅल्यूम, त्याबरोबरच व्हॅल्यू एरिया अप आणि व्हॅल्यू एरिया डाऊन जो आहे तो तुम्हाला तिथे दिसेल. मग ह्या हिशोबाने तुम्ही जे आहे ते प्राइसच्या बिहेवियरला जे आहे त्याच्यामध्ये अंडरस्टँड करू शकता. आता हा चार्ट जो आहे तो पुराणावाला आहे, जुन्यावाला आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पॉईंट ऑफ कंट्रोल ह्या पर्टिक्युलर डेच्या दिवशी तो 77,659 च्या आसपास होता. व्हॅल्यू एरिया हाय जर बघितला तो 77,739 च्या आसपास आहे आणि व्हॅल्यू एरिया लो जर बघितला तो 77,468 च्या आसपास आहे. आता ऍडिशनली आणखीन एक गोष्ट इथं जर बघायची जर झाली तर हाय व्हॅल्यू नोड जे आहेत ते पीओसीच्या वरच्या बाजूला आहे
आणि लो व्हॅल्यू नोट्स जर बघितले जे की बाईंग साईड व्हॉल्यूम आणि सेलिंग साईड व्हॉल्यूम जर बघितलं तर ती खालच्या बाजूला आपल्याला तिथं बनताना तिथं दिसतात 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. म्हणजे काय, ह्या चार्टवरनं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बाबा याच्यामध्ये व्हॅल्यू एरिया हायच्या आसपास प्राइस जी आहे ती ऍक्सेप्ट होते का, किंवा मॅक्सिमम बाईंग किंवा सेलिंगची ऍक्टिव्हिटी जी आहे या व्हॅल्यू एरिया हाय आणि पीओसीच्या इन बिटवीन इथं आपल्याला होताना दिसते. जेव्हा मार्केट किंवा प्राइस ह्या झोनच्या आसपास ओपन होते त्यावेळेस ती प्राइस जी आहे ती लो व्हॅल्यू नोट्स मध्ये म्हणजेच एलव्हीएन कडनं हायर व्हॅल्यू नोट्स कडे आपल्याला तिथं जाताना दिसते. आणि त्या पर्टिक्युलर डेला आपल्याला ही पण गोष्ट लक्षात येते की ही जी हाय व्हॅल्यू एरिया जो आहे किंवा एल जो आहे त्याच्यामध्ये प्राइस न टिकता पुन्हा खालच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना तिथं दिसते. म्हणजे काय, याच्यावरनं आपल्याला प्राइस मध्ये काय बिहेवियर तिथं चाललाय त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया येते आणि आपल्या ऍडजस्टमेंट नुसार जे आहे ते आपण त्याची कलर कोडिंग जी आहे ती करू शकतो. प्लस पीओसी आणि व्हॅल्यू एरिया हाय आणि लो ला जे आहे ते आपण डाऊन करू शकतो. आता ही व्हॉल्यूम एरियाची व्हॉल्यूम प्रोफाईलची अॅनाटॉमी जी ती सगळ्यात आपण इथं व्यवस्थितरित्या समजून घेऊया. आता ही जर अॅनाटॉमी जर इथं तुम्ही जर बघितली तर आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल की नेमकं काय. आता हा पीओसी जो आहे ह्या हॉरिझॉन्टल हिस्टोग्रामच्या आसपास आहे, म्हणजे तोच आपला पीओसी. इथे सर्वाधिक सहमती मार्केटने दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथं सगळ्यात जास्त आपल्याला बायर्स आणि सेलर्स दोघांनी एकत्र येऊन इथं सगळ्यात जास्त ट्रेडिंग आपल्याला करताना तिथं दिसलेली आहे. मधलं साधारण म्हणजे ह्या पीओसीच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपण जर बघितलं जिथं 70% आसपास व्हॉल्यूम जी ती क्रिएट झालेली आहे तो एरिया म्हणजे व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो, जो की वरच्या बाजूची सीमा आणि खालच्या बाजूची सीमा आपल्याला व्हीएच आणि व्हीएल च्या माध्यमातून तिथं लक्षात येतं. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅल्यू एरिया लो आणि व्हॅल्यू एरिया हाय मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एक फेअर व्हॅल्यू राहते आणि ह्या फेअर व्हॅल्यूवरनं प्राइसचा आपल्याला आयडिया जी ती क्रिएट तिथं होताना तिथं दिसू शकते. आणि प्रोफाईलच्या ह्या दोन्ही टोकावरती जे पातळ बार्स जे दिसत आहेत ते ज्या टेल्स जे दिसत आहेत ह्या बाजूला किंवा वरच्या बाजूला हा म्हणजे एलव्हीएन. एलव्हीएन म्हणजे लो व्हॅल्यू नोट्स, जिथं प्राइस जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला ऍक्सेलरेट होताना दिसते. आणि एकदा का हा शेप तुम्हाला ओळखता आला की पुढे कुठलाही व्हॉल्यूम प्रोफाईल चार्ट जो होतो तुमच्यासाठी एकदम सिंपल पद्धतीने जो होतो तुम्ही चेक करू शकता आणि तो एकदम महत्वाच्या पद्धतीने आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतो. तर ह्या व्हॉल्यूम प्रोफाईलच्या ॲटॉनॉमी मधनं तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा व्हॅल्यू एरिया हाय व्हॅल्यू एरिया लो नेमकं कुठं लोकेट होतात, पॉइंट ऑफ कंट्रोल जो आहे तो नेमकं काय डिक्टेट करतो आणि टेल जे आहे ते लो व्हॅल्यू नोड्स आपल्याला डिक्टेट करत असतात. ते महत्वाचा मुद्दा जो आहे तो तिथं लक्ष देऊन जातो. आता शेप्स वरती जाऊ. समजा व्हॉल्यूम प्रोफाईल मध्ये आपल्याला कळलं की बाबा एक डी शेप आहे. डी शेप म्हणजे काय, एक इंग्लिशचा डी लेटर. म्हणजे याचे लक्षणं काय, तर याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे शेप जे ते क्रिएट होतात त्यातला पहिला जो आपण नोड जो आहे तो डी शेप तिथं घेतोय. कारण प्रत्येक प्रोफाईलला आपल्याला एक शेप जो आहे तो एक स्टोरी सांगत असतो, एक कथा सांगत असतो आणि तिथं आपल्याला त्यावरनं आपल्याला मार्केटमध्ये येणारी प्रोबेबल मूव जी आहे ती कॅप्चर करता येऊ शकतो. तर पहिला सिनारिओ आहे डी शेप प्रोफाईल. डी शेप म्हणजे काय, एक इंग्लिशचं लेटर ज्याच्यामध्ये रेंज बाउंड मार्केट असतं. इथे बघा मध्यभागी तुम्हाला एकदम स्पष्ट पीओसी इथं दिसतोय जिथं सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी झाली आणि दोन्ही बाजूला सिमेट्रिक म्हणजे सारखेच हाय व्हॅल्यू नोट्स आणि लो व्हॅल्यू नोट्स जे ते आपल्याला तिथं बनताना दिसतात. म्हणजे ह्या व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लोच्या हिशोबाने त्याच आसपास आपल्याला हाय व्हॅल्यू नोट्स दिसतात. म्हणजे याच्यामध्ये एक इंग्लिशचा डी लेटर जो आहे तो क्रिएट होता आणि ह्या डी लेटरवर आपल्याला एक गोष्ट लक्ष देतोय की बाबा इथं प्राइस जे आहे एका रेंज बाउंड मोमेंटम मध्ये होते. म्हणजे हा एक व्हॅल्यू एरिया हाय आणि हा एक व्हॅल्यू एरिया लो आहे आणि याच्यामध्येच हा एचव्हीएन सुद्धा जो आहे तो इन्सर्ट झालेला आहे. ह्या एचव्हीएनच्या आसपासच प्राइस जी आहे एकदम अटकलेली आहे. आणि ह्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला बघितलं तर एलव्हीएन आहे, लो व्हॅल्यू नोट्स आहे, जिथं ऍक्टिव्हिटी जी एकदम छोटीशी आहे आणि याच्यामध्ये सध्या बायर्स किंवा सेलर जे आहेत अतिशय अग्रेसिव्ह स्टेट मध्ये नाहीये, एकदम छोट्या रेंज मध्ये जे ते आपल्याला तिथं काम करताना दिसतात. याची आयडिया जी ती आपल्याला तिथं बनताना दिसते. आता पुढचं म्हणजे पी शेप प्रोफाईल. पी शेप प्रोफाईल म्हणजे अगेन इंग्लिशचं लेटर पी, ज्याच्यामध्ये जड व्हॉल्यूम जे आहे ते वरच्या टोकाला आपल्याला इथं दिसते. इथं जर बघितलं तर तुम्हाला ह्या पी शेप प्रोफाईल मध्ये एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की जास्तीत जास्त व्हॉल्यूम जी ती वरच्या टोकाला दिसते आणि खालच्या बाजूला एकदम पातळ एकदम कमी व्हॉल्यूम जी बनताना दिसते आणि यालाच आपण पी आकार असं म्हणतो. याचा अर्थ काय की वरच्या किमतीला जे आहे ते आक्रमक शॉर्ट कव्हरिंग किंवा बाईंग जी ती झालेली आहे, पण त्या लेवलला नवीन
एंट्री जे आहे नवीन सहभाग जो आहे तो एकदम कमी झालेला आहे आणि त्या लेवलला सहभाग कमी असल्यामुळं तिथं एक्झॉशनला जी ती सुरुवात झालेली म्हणजे मार्केट जे त्या झोनला त्या लेवलच्या आसपास टिकू शकतं की नाही याच्याबद्दल शाश्वती नाहीये आणि ह्या पी शेप ज्या वेळेस आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये बनताना दिसतो त्यावेळेस त्याकडे लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला इथं एक महिना पुराणावाला पी शेप डी शेप जो तो दाखवतोय म्हणजे तुम्हाला त्यावरनं लक्षात येऊन जाईल की नेमकं तिथं काय होतंय आणि याच्या अगदी उलट जर मार्केट असेल जर जड व्हॉल्यूम खालच्या बाजूला असेल आणि पातळ शेपटी जर वरच्या बाजूला असेल तर त्याला बी शेप म्हणलं जातो जो की डाऊन ट्रेंड एक्सेप्टन्स जो तो दाखवून दिसतो. म्हणजे आता इथं आपल्याला हा पी शेप दिसलाय आणि खालच्या बाजूला आपल्याला बांधताना दिसतोय याचा अर्थ असा आहे की जर तो बी मध्ये पी जो आहे तो बी मध्ये कन्वर्ट होतोय म्हणजे तिथं डाऊन ट्रेंड जो आहे तो एक्सेप्टेड झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला तिथं होताना तिथं दिसू शकतो. पुढचा म्हणजे डबल डिस्ट्रीब्युशन. डबल डिस्ट्रीब्युशन मध्ये ऍडव्हान्स स्टेज तो म्हणजे एक जिथं थिन झोन मधून वेगाने होणारे मूव्ह. आता इथं बघा जर तुम्ही सेंटरला बघितलं तर एकदम थिन झोन आहे लो व्हॅल्यू नोट्स आहेत पण ह्या दोन्ही एंड्सला जर बघितलं तर मोठे मोठे नोट्स आपल्याला तिथे दिसत आहेत म्हणजे इथे प्रोफाईल मध्ये दोन वेगवेगळे हाय प्रोफाईल नोट्स क्लस्टर तयार झाले आणि एक थिन एलव्हीएन तयार झाला. बघा इथं एलव्हीएन तयार झाला आणि इथं जर वरच्या बाजूला बघितलं तर हा एचव्हीएन आहे म्हणजे हाय व्हॅल्यू नोट जो आहे तो आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसतो आणि त्याच्यामध्ये एक छोटासा गॅप आहे. आता एलव्हीएन नोट्स मध्ये ऑर्डर जे आहेत त्या खूप कमी आहे. जेव्हा केव्हा एलव्हीएन तुम्हाला दिसतोय तिथं ऑर्डर जे आहेत त्या खूप कमी आहेत याची गोष्ट लक्षात राहून द्या आणि ती वेगाने पार आपल्याला होताना दिसू शकते. परंतु जेव्हा केव्हा प्राइस जी ती हाय व्हॅल्यू नोट्स मध्ये तिथं जाते एंटर करते त्यावेळेस प्राइस जी ती कन्सोलिडेट होताना दिसते रेंगाळताना आपल्याला दिसते आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. म्हणून आपल्या एंट्री ज्या आहेत त्या हाय व्हॅल्यू नोट्स मध्ये जे ह्या डबल डिस्ट्रीब्युशनच्या डे मध्ये आपण अजिबात करायचे नाही. तिथं सिंपल वाट बघत बसायची की नेमकं कशा पद्धतीने प्राइसला जे ते बिहेव करू शकतो. याच्यामध्ये काही जास्त कॉम्प्लेक्सिटी जी ती अजिबात नाहीये. सिंपल आपण एका फोकसच्या हिशोबाने जे त्या गोष्टीमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असू किंवा एक्झिट करण्याचा प्रयत्न करत असू फक्त या व्हॉल्यूम प्रोफाईल वरती आपली जी चुकीच्या ठिकाणी एंट्री होते किंवा आपण ज्या वेळेस एंट्री करतो तिथनच रिव्हर्सल तयार जो होतोय त्याच्यापासून बचाव करण्याकरता हा जो व्हॉल्यूम प्रोफाईल जो आहे तो मेजर रोल प्ले करताना दिसू शकतो. आता रिटेल ट्रेंड चेंजिंगचा धोका काय असतो. आता त्याच्यामध्ये लिक्विडिटी ट्रॅप्स असतात हेल्थी व्हर्सेस पॅराबोलिक असतात अँटिसिपेट व्हर्सेस रिॲक्ट नसतं. तर महत्वाचं काय आता हे सायकोलॉजी बद्दल आपण हा पार्ट बनवतोय कारण टेक्निकल नॉलेज पेक्षाही मानसिकता जी ती सगळ्यात जास्त महत्वाचा रोल प्ले करत असते. पहिली गोष्ट म्हणजे 2026 मध्ये मोमेंटम चेस करणं अनेकदा हाय फ्रिक्वेन्सी लिक्विडिटी ट्रॅप्स मध्ये जे ते आपल्याला अडकताना दिसतं कारण मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी ग्लोबल पर्स्पेक्टिव्हनी किंवा ग्लोबल टेन्शनच्या हिशोबाने कुठलं ना कुठलं तरी न्यूज जे ते येताना दिसतात आणि तिथं आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी लिक्विडिटी ट्रॅप जे ते जनरेट होताना तिथे दिसतात आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये मोठे मोठे स्विंग जे ते तयार होऊ शकतात. म्हणून प्रत्येक मूवच्या पाठीमागं धावणं जे ते धोकादायक ठरू शकतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय ते म्हणजे हेल्थी ट्रेंड आणि एक्झॉस्टनच्या जवळ असलेल्या पॅराबोलिक मूव्ह मध्ये एंट्री करणं. म्हणजे काय याच्यामध्ये मार्केट जे अशा पद्धतीने वरती वरती गेलं आणि तुम्ही याच्या इथं एंटर केलं थोडासा टॉप बनवतो आणि मार्केट जे ते रिव्हर्सल करताना दिसतं. म्हणजे याच्यामध्ये ही गोष्ट होते की हेल्थी ट्रेंड होतो पॅराबोलिक मूव्ह अशी वरती गेलेली असते आणि तिथं जर आपली एंट्री होत असेल तर ती जर चूक टाळायची असेल त्याच्यामध्ये व्हॉल्यूम प्रोफाईल जे टूल जे एकदम मस्त पद्धतीने आपल्याला काम करू शकतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राइस ऍक्शनला रिएक्ट करण्याऐवजी इन्स्टिट्यूशन पोझिशनिंग जे कुठं केलेलं आहे त्याचा आधीचा अंदाज जर घेण्याची मानसिकता जर आपण बनवली त्याच्यामध्ये आपला आउटकम जो आहे तो एकदम पॉझिटिव्ह दिशेमध्ये तिथं जाताना दिसू शकते. आता स्मार्ट मनी फुटप्रिंट मॅपिंग जी ती लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये हाय व्हॅल्यू नोट्सला आपण एंट्री नाही करायची आहे. व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो जो आहे तो आपण डिक्टेट करून ठेवायचा आहे आणि थिन व्हॉल्यूम लो व्हॅल्यू नोट्स कडे आपण व्यवस्थितरित्या फोकस करायचा कारण तिथं आपल्याला एक बचावात्मक एंट्री प्लस कॉम्बिनेशन ऑफ व्हॅल्यू एरिया लो किंवा व्हॅल्यू एरिया हाय अलॉंग विथ द ट्रेंड जर कॉम्बिनेशन केलं तर आपण या स्मार्ट मनी फुटप्रिंटला जे आहे ते व्यवस्थितरित्या फॉलोअप करू शकतो. म्हणून जनरली हाय व्हॉल्यूम नोट्स म्हणजे एचव्हीएन जिथं मोठ्या प्लेयर्सनी त्यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या सर्वात मोठ्या पोझिशन तयार केलेल्या आहेत आणि एक मजबूत सपोर्ट किंवा रेजिस्टन्स तो झोन असतो. दुसरं म्हणजे व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लो. व्हॅल्यू एरिया म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यूच्या किती आसपास आहे किती बाउंड्रीवरती आहे याची आयडिया जी आहे ती आपल्याला तिथं क्रिएट होताना दिसू शकतं. आणि तिसरं म्हणजे थिन व्हॉल्यूम नोट्स ज्याला आपण एलव्हीएन असं म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये तिथं आपण ओळखायला शिका कारण तिथं किंमत एकतर वेगाने ऍक्सेलरेट होते
आणि किंवा हिंसकपणे तिथनं रिजेक्ट होताना दिसू शकते. जिथं आपल्याला प्रीमियम जो आहे तो 100चा डायरेक्ट 10ला होताना दिसतो, 100चा डायरेक्ट 300 होताना तिथे दिसतो. म्हणून ह्या एलव्हीएनला सुद्धा आपण तिथे टार्गेट करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. मग याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग आणि ए स्पूपिंग झोन सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले करताना दिसतो. हा एक ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे. हा तिथं लक्ष देऊन आपण समजून घेऊयात. कारण 2026च्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा सहभाग जो आहे तो सगळ्यात जास्त होताना दिसतो. पहिलं म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आर्बिट्राज ट्रेड्स. म्हणजे काय, एलव्हीएनच्या सीमेवरती, एलव्हीएनच्या आसपास हाय फ्रिक्वेन्सी आर्बिट्राज झोन जे आहेत ते टार्गेट केले जातात आणि प्रिसिजन एंट्रीसाठी हे जे आहेत ते खूप महत्वाचे असतात. म्हणून एलव्हीएन जिथं दिसतात तिथं बघा प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला काही रिव्हर्सल जे आहेत ते बनतायत का, कारण तिथं हाय फ्रिक्वेन्सी आर्बिट्राज ट्रान्झॅक्शन जे आहे ते एचएफटी ट्रेडरद्वारे किंवा अल्गोजद्वारे जे ते होताना ते दिसू शकतात आणि ती जर ऑपॉर्च्युनिटी त्यांच्या इनलाईन बरोबर आपली जर मॅच जर झाली, तिकडनं एक चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी जी ती होताना दिसू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एआय ड्रिव्हन स्पूपिंग. ह्याच्यामध्ये अल्गोरिदम कधी कधी जे आहे ना फेक लिक्विडिटी तयार करून जे ते रिटेल ट्रेडर्सला ट्रॅप करतात आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या ऑर्डर जे आहेत त्या वॉलवरती आंधळेपणाने विश्वास ठेवून लोक उडी मारतात आणि तिकडनंच मार्केट जे आहे ते रिव्हर्सल करताना दिसू शकतात. म्हणजे काय, महत्वाचा मुद्दा हा आहे की मार्केट जे आहे ते वरती गेलं, वरती गेल्यानंतर तो पुन्हा तो पीओसीच्या वरती तिथं गेलंय. आपल्याला माहिती आहे इथं एक हाय व्हॅल्यू नोट्स तिथं आहे आणि प्राइस पुन्हा पीओसीच्या आसपास येतंय, पुन्हा व्हीवॅपला टच करून पुन्हा पीओसीला रिक्लेम करतंय. मग तिथं तुमचा रिस्क रिवॉर्ड आणि तुमचा प्लॅन जर तुम्ही जर डिसाईड केला तर तुमचं एकदम चांगल्या प्रकारचा रिस्क रिवॉर्ड वाला हिशोब जो आहे तो होताना तिथं दिसू शकतो. तिसरं महत्वाचं, मी ऑलरेडी काल व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे, तो जर तुम्ही डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा आणि निगेटिव्ह डेल्टा तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. कारण लिक्विडिटी पॉकेट्स मध्ये जिथं हाय फ्रिक्वेन्सी अल्गोरिदम जे ते मोठ्या मोठ्या ऑर्डर फ्लोच्या रिव्हर्सल ट्रिगर करत असतात, त्या पॉकेट्स भोवती जी आहे ते व्हॉलटिलिटी जी ती लक्षणीयरित्या तिथं असू शकते. पण त्या ज्या ऑर्डर ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह डेल्टाच्या आहे का निगेटिव्ह डेल्टाच्या आहेत, तो डेल्टा वाढताना दिसतोय की घटताना आपल्याला दिसतोय प्राइस टू डेल्टाच्या हिशोबाने, त्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं तिथं ठरतो. म्हणून रिव्हर्सलचं सिग्नेचर कसं ओळखणं ते 3 महत्वाचे पॅरामीटर्स सांगतो. पहिलं म्हणजे पीओसीच्या पलीकडे ऍक्शन फेल्युअर काही होतंय का ते चेक करा, ऑब्झर्वेशन जे आहे ते ओळखा आणि डेल्टा कन्फर्मेशन घ्या. कारण ह्या 3 पॅरामीटर्सला जर तुम्ही जर बघितलं, प्राइस ऍग्रेशन आणि व्हॉल्यूम कमिटमेंट मधलं जर डेल्टा जर वापरून तुम्ही एक्झॉशन जर कन्फर्म जर केला तर तुमच्या एंट्री जे आहे राईट टू द स्पॉट होताना दिसू शकतात. कारण अल्गोरिदम्स किंवा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर जे एंट्री जे करतायत ते एंट्री सुद्धा वेळोवेळी जे ते मानवी कल्पनेवरती मानवी ब्रेनचा वापर करूनच केलेला आहे आणि त्याच मानवी ब्रेन्सला किंवा त्याच लोकांना आपण जर व्यवस्थितरित्या फॉलो जर केलं, ऑटोमॅटिकली आपल्या तिथनं आउटकम जो होतो आपल्याला क्रिएट होताना तिथं दिसू शकतो. म्हणून एक्झिक्युशन कडे वळताना एक गोष्ट लक्षात राहून द्या, कारण नुसतं समजून त्याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही. कारण प्रत्यक्ष एंट्री कशी घ्यायची त्याकडे आपलं फोकस असणं सगळ्यात महत्वाचं राहतं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एंट्री करताय त्यावेळेस व्हॅल्यू एरिया एज वापरा. मिडल रेंजला एंट्री करण्याऐवजी व्हॅल्यू एरिया हाय आणि व्हॅल्यू एरिया लोला शॉर्ट किंवा लॉंग करण्याच्या हिशोबाने वापरा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस हा एक स्ट्रक्चरल पद्धतीने झाला पाहिजे. नॉईज मुळे स्टॉप लॉस आउट होऊ नये म्हणून स्ट्रक्चरल व्हॉल्यूम पिकच्या पाठीमागे जर ऑब्झर्व करून व्यवस्थितरित्या हाय व्हॅल्यू एरिया आणि लो व्हॅल्यू एरियाच्या खाली जर तुम्ही स्टॉप लॉसेस जर प्लेस जर केले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला जी काही मूव्ह होणार आहे मार्केटमध्ये, जी काही एकदम एक्सप्लोजिव्ह काइंड ऑफ मूव्ह जी होणार आहे ती एंट्री जी आहे ते एक्झॅक्टली पद्धतीने होतात दिसू शकतात. आणि ह्या जर गोष्टी जर व्यवस्थितरित्या वापरल्या, हाय व्हॅल्यू नोट्सला जर तुम्ही तुमचं टार्गेट म्हणून जर वापरलं, या 3 गोष्टी जर व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केल्या तर ऑटोमॅटिकली तुमच्या तिकडनं चांगल्या प्रकारचा आउटकम जो होतो तिथं होताना तिथं दिसू शकतो. म्हणून व्हॉलटाईल मार्केटसाठी डेली प्रोसेस काय वापरायची? व्हॉलटाईल मार्केटसाठी प्री रुटीन वापरा. मार्केट ओपन होण्या अगोदर महत्वाचे व्हॉल्यूम लेवल्स मॅप करण्याची एक तयारी सवय ठेवा. दुसरं म्हणजे फेक ब्रेकआउट पासून सावध राहा. व्हॉल्यूम सपोर्ट नसलेल्या फेक ब्रेकआउट मध्ये उडी मारण्याची मानसिकतेची ओढ जी आहे मनाला कंट्रोल तिथं करा. तिसरं म्हणजे सतत सुधारणा. इम्प्रूव्हमेंट जी आहे ती सगळ्यात महत्वाची. तुम्हाला माहिती 2026 मध्ये मार्केटमध्ये एक्स्ट्रीम व्हॉलटिलिटी जी ती जनरेट होऊ राहिली आणि त्याच्यापासून तुम्हाला जर परावृत्त व्हायचंय, दूर राहायचंय, तर त्याचा सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या उपयोग विनियोग करणे हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून एक ठराविक प्रोसेस असेल आणि त्या ठराविक प्रोसेसला तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो जरी केलं, चुकले असताना तरी सुद्धा तिथनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो जनरेट तिथं होताना दिसू शकतो आणि त्याच्यामधनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा प्रोसेस जो आहे तो होताना दिसू शकतो. म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून, ह्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून आपण समजून घेतलंय की 2026 मधील शिस्तबद्ध एज जर आपल्याला क्रिएट करायचं असेल, गुरुकिल्ली जर त्याची हवी असेल, त्याच्यामध्ये कुठलाही जादू इंडिकेटर नाहीये. तर मोठे प्लेयर्स कुठे
का आणि कशासाठी आणि कशा पद्धतीने पोझिशन्स घेऊन राहिले, स्मार्ट मनी कशा पद्धतीने लोकेशन ट्रेस करून राहिले, याच्याकरता पॉईंट ऑफ कंट्रोल, लो व्हॅल्यू नोट्स, हाय व्हॅल्यू नोट्स, व्हॅल्यू एरिया हाय, व्हॅल्यू एरिया लो, यांना जर आपण फोकस जर केलं तर ह्या व्हॉल्यूम प्रोफाईलची भाषा जी आहे ती नीट शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दोन प्रोफाईलचा आकार आपल्याला इथं टार्गेट करायचा आहे, ज्याच्यामध्ये डी, पी किंवा बी शेप जो आहे तो आपल्याला एकदम महत्वाची मार्केट स्टोरी सांगताना तिथे दिसतो. आणि तीन महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑब्झर्वेशन आणि डेल्टा आपण ऑब्झर्व करून रिव्हर्सलला जे आहे ते कन्फर्म करू शकतो. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हॅल्यू एरिया एजेस वरनच एंट्री करण्याचा प्रयत्न करा. स्ट्रक्चरल स्टॉप लॉस ठेवा. फक्त मला 10 पॉईंटच्या खाली वाटतोय ते गोष्ट करू नका, कारण तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो तिथं स्वीप तो होणारच आहे. परंतु तुम्ही जर स्ट्रक्चरल एजेसच्या आसपास जर तुमचा स्टॉप लॉस जर ठेवला, ऑटोमॅटिकली तुम्हाला तिकडनं एक चांगल्या पद्धतीने होताना ते दिसू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या ट्रेडर मित्राबरोबर नक्की शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ जे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा जो आहे तो तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जो तो आपल्याला योग्य पद्धतीने होताना तिथं दिसू शकेल. याबरोबरच मित्रांनो, जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते नक्की खोलू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.